आकाशठाच भूमठा देवानागा महेंदिका पुण्यन्तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु बुद्धशासनं चिरं रक्षन्तु बुद्धशासनं। जगत कल्याण मित्र महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, तथागत भगवान बुद्धांच्या पावन पवित्र धम्मपथावर आरूढ असलेला परमपूज्यनीय भिक्खू संघ, ज्यांच्यामुळे आम्हा सर्वांना महाकारुणिक तथागतांचा महान धम्म लाभला, असे आमचे प्राणप्रिय परमपूज्यनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी त्रिवार अभिवादन करतो। तसेच या धम्मदेशनेमध्ये उपस्थित असलेले माझे सर्व प्रिय आदरणीय श्रद्धा संपन्न धम्मिक उपासक, धम्मिक उपासिका, धम्मिक बालक आणि धम्मिक बालिका या सर्वांना मी माझी मंगल मैत्री प्रदान करतो। या धम्मदेशनेचा ध्वनी जिथपर्यंत पोहोचत असेल, जे जे श्रद्धावान धम्म उपासक, धम्म उपासिका, धम्म बालक आणि धम्म बालिका या धम्मदेशनेला श्रवण करत असतील, त्या सर्वांसाठी मी मंगल मैत्रीची मनोकामना करतो। आजची धम्मदेशना वर्षावासाच्या संदर्भात आहे। खरंच वर्षावासाची गरज आहे का? वर्षावासाचे महत्त्व काय आहे? वर्षावास कशा पद्धतीने संपन्न होतो? वर्षावासाच्या काळामध्ये अनेक देशांमध्ये कसे वातावरण असते? महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांच्या काळामध्ये वर्षावास कशा पद्धतीने संपन्न होत असत, हा आजच्या धम्मदेशनेचा विषय आहे। धम्मदेशनेच्या प्रारंभी मी सर्व आदरणीय श्रद्धावान उपासकांची कृतज्ञता व्यक्त करतो की ज्या ज्या श्रद्धावान उपासकांनी वर्षावासामध्ये असलेल्या सर्व भिक्खू भिक्खुनींची सेवा केली, त्यांना भोजनदान दिले, त्यांना आवश्यक वस्तूंचे दान दिले, औषधीचे दान दिले, वस्त्रदान दिले, अशा दानदात्यांना मी माझी मंगल मैत्री प्रदान करतो। खरोखरच हा धम्म केवळ श्रद्धावान उपासकांच्या आधारावर जीवित आहे। श्रद्धावान उपासक नसते तर धम्माचा अजूनही रास झाला असता। महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांच्या काळातही जे राजे होते, राजा बिंबिसार, राजा विश्वजित, राजा प्रसंजित, लिच्छवीचे राजे, वैशालीचे राजे, राजगृहचे राजे, जे 16 जनपदमधील जे राजे महाराजे होते, या राजे महाराजांनी तथागतांच्या धम्माला प्रचार आणि प्रसारासाठी आश्रय दिला। तेव्हाच या धम्माचा मोठा प्रसार आणि प्रचार झाला। आजही
श्रद्धावान उपासक दान देताना कुठल्याही प्रकारची कमी ठेवत नाहीत. म्हणूनच हा तथागतांचा पावन पवित्र धम्म जगाच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचलेला आहे. याचे सर्व श्रेय केवळ श्रद्धावान उपासकांनाच आहे. एका भिक्खूचे जीवन संपूर्ण त्यागमय असते. भोजनाची व्यवस्था, वस्त्राची व्यवस्था, औषधाची व्यवस्था, अनेक प्रकारच्या ज्या व्यवस्था आहेत, अनेक प्रकारच्या ज्या भिक्खूंच्या गरजा आहेत, ह्या गरजा केवळ श्रद्धावान उपासकांच्या आधारावरच आहेत. कारण भिक्खूंचे जीवन त्यागमय आहे. भिक्खू धन रूपी पैसा याचा संचय करू शकत नाही. तथागत भगवान बुद्धांनी भिक्खू आणि भिक्खुनींसाठी जे 227 सील दिलेले आहेत, त्या शिलांमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की भिक्खू आणि भिक्खुनींनी धन संचय करू नये. आवश्यक असेल तेवढ्याच गोष्टींना ठेवावे. बाकीच्या गोष्टींना ठेवता येत नाही, संचय करता येत नाही. अनेको प्रकारच्या सुखसुविधा ज्या आहेत याचा संचय भिक्खूंना करता येत नाही. धन संचय करता येत नाही. कुठल्याही प्रकारच्या जास्त सुखसुविधा ज्या आहेत त्याचाही संचय करता येत नाही. 3 चिवरपेक्षा चौथे चिवर वापरता येत नाही. एका भिक्षा पात्राशिवाय दुसरे भिक्षा पात्र जवळ ठेवता येत नाही. वस्त्र 1 चिवर, 2 संकाटी, 3 अंतर्वास आणि 1 बसण्यासाठी छोटेसे कापड, पाणी गाळण्यासाठी 1 छोटेसे कापड, 1 भिक्षा पात्र आणि पाणी प्यायला म्हणून 1 कुठल्या प्रकारचा मग किंवा ग्लास, एवढ्याच वस्तू भिक्खूंजवळ असल्या पाहिजेत. असा तथागतांच्या धम्माचा नियम आहे. कोणी पैसे दिले, भिक्खूला त्या पैशाला हात लावता येत नाही. दान मागता येत नाही. मला धनाची आवश्यकता आहे, मला पैशाची आवश्यकता आहे, मला एवढे पैसे द्या, मला तेवढे पैसे द्या, असे सुद्धा बोलता येत नाही. मला चिवर हवे आहे. 3 चिवर असताना चौथे चिवर दानामध्ये मागता येत नाही किंवा चौथ्या चिवरची अपेक्षा सुद्धा ठेवता येत नाही. भोजनासाठीही तसेच नियम आहेत. विकाल भोजन करता येत नाही. मध्यान्नापूर्वीच भोजन करावे लागते, तेही चारिका करून. 5 घरची चारिका भिक्खूंनी करावी आणि त्या चारिकेवरच आपला उदरनिर्वाह करावा. किंवा कोणी भोजनाचे निमंत्रण दिले तर ते आदराने स्वीकारून नियमाप्रमाणे त्या भोजनाचा स्वीकार करावा. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी आपल्या भिक्खू संघाला जी शिकवण दिलेली आहे की भिक्खूंनी जर शिलाचे पालन केले नाही तर अनेक प्रकारचे समाजातील लोक, उपासक त्यांच्यावर टीका टिप्पणी करतील. म्हणून तथागतांनी भिक्खू संघाला 227 सील दिलेले आहेत. त्या शिलाच्या अधीन राहूनच भिक्खूंना आपला जीवन चरितार्थ चालवावा लागतो. भिक्खूंचे वर्तन समाजाच्या कुठल्याही अहिताचे नसावे. समाजामध्ये असा प्रचार करता येत नाही. चमत्कार, अनेक प्रकारची भविष्यवाणी किंवा अनेक प्रकारचे जे वायफळ वाक्य आहेत असे बोलता येत नाही. भिक्खूंना वाणीवर नियंत्रण ठेवले पाहिजे. भिक्खूंनी 227 शिलाच्या अधीन राहून भोजन, अनेक प्रकारच्या वस्तू, उपभोगाच्या वस्तू, अनेक प्रकारचे जे काही नियम आहेत ते 227 शिलांमध्ये आहेत. भिक्खूंना भोजन कुठल्याही थाळीमध्ये किंवा कुणाच्या घरात जाऊन तिथल्या त्यांच्या थाळीमध्ये किंवा त्यांच्या लोट्याने पाणी पिणे किंवा त्यांच्या ग्लासाने पाणी पिणे असाही नियम नाही. भिक्षा पात्रामध्ये सर्व अन्न गोळा करून संपूर्ण जे भोजन आहे, डाळ असेल, तांदूळ असतील, पोळी असेल, भाजी असेल, जेही काही पदार्थ आहेत भोजनाचे ते सर्व
भिक्षा पात्रामध्ये एकत्र करून ते भोजन ग्रहण करावे, विधिवत भोजन ग्रहण करावे. तथागत भगवान बुद्धांनी एकत्र भोजन भिक्षा पात्रात सर्व भोजन एकत्र करून का ते भोजन एकत्र करून असेच घ्यावे याचाही सिद्धांत तथागतांनी विस्तृत प्रमाणात संपूर्ण विवरणासह सांगितलेला आहे. जेव्हा आपण भोजन करतो तेव्हा भोजनाच्या थाळीमध्ये अनेक पदार्थ असतात. डाळ असते, पोळी असते, भाजी असते, अनेक प्रकारचे व्यंजन असतात, भात असतो. आम्ही थोडे थोडे जे खातो, ज्यावेळी आम्ही भोजनास ग्रहण करतो त्यावेळी कोणता पदार्थ आधी खावा, कोणता पदार्थ नंतर खावा, हा पदार्थ चांगला आहे, तो पदार्थ चांगला नाही, हा भेदभाव मनुष्य चव घेतल्यानंतर त्याच्या मनामध्ये उत्पन्न होतो. आणि अन्नाबद्दल भेद उत्पन्न होणे हे आरोग्याच्या दृष्टीने चांगले नाही. कारण थाळीमध्ये जरी वेगवेगळे भोजन असले तरी आपण ज्यावेळी मुखामध्ये जाते आपल्या आणि ज्यावेळी ते आपल्या पोटामध्ये जाते त्यावेळी ते सर्व एकत्र होते. मग वेगवेगळे खाण्याचा अर्थ काय? म्हणून भगवंतांनी भोजनाच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा भेदभाव होऊ नये, अन्नाच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा भेदभाव होऊ नये, आवश्यक असेल तेवढेच अन्न ग्रहण करावे. यासाठी तथागत भगवान बुद्धांनी आपल्या भिक्खू संघाला नियम दिला की डाळ असेल, पोळी असेल, भात असेल, जेही काही व्यंजन असेल भोजनाचे ते सर्व एकाच भिक्षा पात्रामध्ये टाकून त्याला ग्रहण करावे. म्हणजे अन्नाबद्दल, भोजनाबद्दल, त्या व्यंजनाबद्दल भेदभाव निर्माण होणार नाही. कोणते अन्न चांगले आहे, कोणते वाईट आहे, कोणते चविष्ट आहे किंवा कोणत्या अन्नाला चव नाही, हा भेदभाव निर्माण होणार नाही. तथागत भगवान बुद्धांची दृष्टी ही दूरदृष्टी होती. तथागत भगवान बुद्धांनी जो जगाच्या उद्धारासाठी आपला भिक्खू संघ निर्माण केला, त्या संघाचा उद्देश कायमस्वरूपी टिकून राहावा. तथागतांच्या 227 शिलाचे पालन करून तथागतांच्या धम्माचा प्रामाणिकपणे भिक्खू संघाने प्रचार आणि प्रसार करावा. या उद्देशाने 227 शील भगवंतांनी आपल्या भिक्खू संघात दिलेले आहेत. भिक्खू संघाने सुद्धा त्या शिलांचे आचरण केले पाहिजे. श्रद्धावान उपासक प्रामाणिक असतात. त्यांना जेवढी माहिती असते तेवढे ते करतातच. कळत न कळत जर त्यांच्याकडून काही चुका होत असतील तर भिक्खूंनी त्या श्रद्धावान उपासकांना सर्व शिलाच्या अधीन राहून त्यांना समजून सांगावे, हे असे नाही, हे असे शील नाही, हे असे करता येत नाही. भिक्खूंच्या संदर्भामध्ये अनेक जे नियम आहेत, 227 जे नियम आहेत, त्या नियमाच्या अधीन राहून भिक्खूंनी आपले आचरण करावे. नाहीतर भिक्खू संघाची बदनामी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच श्रद्धावान उपासक उपासिकांनी सुद्धा धम्माचे अध्ययन करून विनय पिटक या ग्रंथाचे वाचन करून शिलाला समजून घ्यावे. भिक्खूंचे काय शील आहेत, उपासकांचे काय शील आहेत, काय शिलाचे पालन केले पाहिजे याचा विचार करावा. बरेचसे उपासक जे आहेत ते भिक्खूंना पैसे देतात. भिक्खूही आपल्या हातामध्ये ते पैसे ग्रहण करतात आणि ते धन आपल्या जे काही शबनम असेल किंवा खिसा असेल त्या पाकिटात ते पैसे ते टाकतात. हे असे करणे वर्ज्य आहे. कारण तथागतांच्या धम्मामध्ये भिक्खूंसाठी जे 227 शील आहेत त्या शिलांमध्ये धनद्रव्याला भिक्खूला हात लावता येत नाही. त्यामुळे हे श्रद्धावान उपासकांनी समजून घेणे गरजेचे आहे. अनेक भिक्खू आहेत ते पैसे मागतात, नाही आम्हाला पैसे द्या, आम्हाला याची गरज आहे, आम्हाला त्याची गरज आहे. अशा भिक्खूंपासून उपासकांनी सुद्धा सावध राहिले पाहिजे. माझ्या धम्मशासन, आमच्या या बुद्ध शासन धम्मिक चॅनलवर सुद्धा अनेक उपासक उपासिकांचे कॉमेंट येतात, टिप्पण्या येतात की भंतेजी आम्हाला धम्मदान करायचे आहे, आम्हाला तुम्हाला पैसे पाठवायचे आहेत, कुठे पैसे पाठवायचे आम्हाला सांगा. मी अशा उपासकांसाठी खूप आदराने सांगू इच्छितो की भिक्खूला कधीही धन द्रव्य दान देताना भिक्खूंच्या हातामध्ये कधीच देऊ नये.
त्याच्या उपयोगी वस्तू असतील त्या पूर्ण कराव्या. कारण भिक्खूंनी संपूर्ण जीवन त्यागलेले आहे. भिक्खूला धनाची, पैशाची किंवा कुठल्याही द्रव्याची आवश्यकता नसते. भिक्खूला गरज असते त्याच्या भोजनाची, भिक्खूला गरज असते औषधाची, भिक्खूला गरज असते वस्त्राची. ह्या गोष्टी आदराने उपासक उपासिका देऊ शकतात. कारण एका भिक्खूने गृहत्याग केल्यानंतर त्याचे जीवन संपूर्ण समाजासाठीच समर्पित असते. माझ्या आयुष्यामध्ये मी खूप भिक्खूंच्या सहवासामध्ये राहूनच मला चिवर मिळाले आणि चिवर मिळाल्यानंतर मी कधीही माझ्या पूर्वाश्रमीच्या नातेवाईकांमध्ये गेलो नाही आणि जाण्याची अपेक्षा सुद्धा करीत नाही. कारण हे समर्पण मी माझ्या समाजाला दिलेले आहे. मी माझे संपूर्ण जीवन तथागतांच्या धम्माला समर्पित केलेले आहे. मी ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी वास्तव्य करून तिथे तथागत भगवान बुद्धांच्या प्रतिमा, बोधिसत्व परमपूज्यनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा निर्माण करतो. ते माझे कार्य निर्माण झाल्यानंतर माझे संपूर्ण कार्य जेव्हा संपते तेव्हा मी दुसऱ्या ठिकाणी जाऊन पुन्हा त्या गावामध्ये राहून मी पुन्हा त्या गावामध्ये तेच काम करतो, धम्म प्रचार आणि प्रसाराचे. जिथपर्यंत मी ज्या गावामध्ये राहतो, ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी तथागतांची प्रतिमा लोक सहकार्याने निर्माण करून त्या प्रतिमेचे संपूर्ण काम करून जो प्रतिमा बनवताना जो वेळ मधला मिळतो त्या मधल्या वेळामध्ये गावातील सर्व श्रद्धावान उपासक उपासिकांना एकत्र करून त्यांना धम्माच्या बाबतीत जागृत करतो. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जीवनचरित्र आणि तथागत गौतम बुद्धांचे जीवनचरित्र सांगून धम्माची जागृती करतो. मी कधीही कोणत्याही उपासक उपासिकांना धनाची अपेक्षा आहे, धन हवे आहे, पैसे गोळा केलेले नाही. आजपर्यंत आपणास कुठल्याही प्रकारचा असा पुरावा मिळणार नाही की भंतेजी येतात, मूर्ती बनवतात, पैसे जमा करतात आणि निघून जातात. कारण मला तथागतांच्या धम्माला कुठल्याही प्रकारचा कलंक लावायचा नाही. तथागत भगवान बुद्धांचा धम्म पवित्र आहे. हा धम्म परमपूज्यनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला दिलेला आहे. या धम्माला कुठल्याही प्रकारे डाग लागू नये किंवा धम्मामध्ये असताना कोणीही भिक्खू संघावर टीका टिप्पणी करू नये. या सर्व गोष्टींचा विचार करूनच मी माझे आचरण श्रेष्ठ ठेवलेले आहे. मी तथागतांच्या चरणी नेहमी हीच विनंती करतो की हे तथागत, आपण दिलेला धम्म महान आहे. हा धम्म आम्हाला बाबासाहेबांमुळे मिळाला. मला अशी बुद्धी द्या, असे ज्ञान द्या की मी कुठल्याही प्रकारे विनयाच्या बाहेर आचरण न करता मी विनयाचे आचरण करून धम्माचे पालन करू शकेन. तथागतांच्या धम्माला जो जाणेल तोच मानेल. तथागतांचा धम्म महान आहे. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो हा तथागतांचा महान धम्म दिलेला आहे, हा धम्म विश्वकीर्तीचा धम्म आहे. हा धम्म केवळ इथे आहे तिथे नाही असं नाही, संपूर्ण जगामध्ये. वरती आकाश असेल, पृथ्वी असेल, क्षितिजाचे हे या टोकापासून ते त्या टोकापर्यंत धम्म विस्तृत प्रमाणात पसरलेला आहे. निसर्गाला सुसंगत असा तथागतांचा धम्म आहे. तेव्हा या धम्माचे मोल अनमोल आहे हे सर्व उपासक उपासिकांनी समजले पाहिजे. आपण ही विनय पिटकाचे अध्ययन करून शील काय आहे, विनय काय आहे, उपासकांचे नियम काय आहेत, भिक्खूंसाठी काय नियम आहेत, याचा सुद्धा आपण अभ्यास केला पाहिजे. अंधश्रद्धेच्या माध्यमातून धम्माला कधीच बघू नका. कारण तथागतांचा धम्म हा विज्ञानवादी आहे, प्रत्यक्ष साक्षात्कार करून देणारा आहे. त्यामुळे यामध्ये चमत्कार नाही, भविष्यवाणी नाही किंवा कुठल्याही गोष्टीला किंवा कोणत्याही माणसाला, कोणत्याही उपासकाला फसवण्याचे तत्व नाही. परिशुद्ध तत्वाचा
तथागतांचा धम्म आहे. जो जो तथागतांच्या धम्माचे पालन करेल त्याला निश्चित रूपाने पुण्यफळ प्राप्त होईल. तथागतांच्या धम्माचे पालन केले तर त्याला परम सुखाचा आनंद म्हणजे निर्वाण सुद्धा प्राप्त होईल. इतका महान तथागतांचा धम्म आहे हे आपण जाणले पाहिजे. खरंच वर्षावासाची गरज आहे का हा विषय आहे. म्हणून सर्वांनी ही धम्मदेशना शेवटपर्यंत श्रवण करा. वर्षावास असा एक संस्कार आहे. तथागत भगवान बुद्धांच्या धम्मशासनात जो संस्कार आहे तो महान संस्कार वर्षावास आहे. वर्षावास करण्यामागे प्रयोजन आहे ते समानतेचे जीवन जगण्याचे. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचे जीवन चारिका प्रधान होते. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध एका गावाहून दुसऱ्या गावास प्रवास करीत असत. ते प्रवास पायी करत असत. त्या प्रवासात त्यांना सरपटणारे प्राणी, साप, विंचू, कधी रानटी स्वापदे तर पावसाळ्यात नद्यांना येणारे पूर अशा विविध अडचणींना तोंड द्यावे लागत असे. म्हणूनच महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी बौद्ध भिक्खूंनी पावसाळ्यातील 4 महिन्याकरता प्रवास टाळून एका जागी स्थिर राहावे यासाठी काही नियम केले. विहार बांधण्याची कल्पना सुद्धा त्यातूनच निर्माण झाली. त्यासाठी पावसाळ्याचे 4 महिने म्हणजे चातुर्मास, आषाढ महिन्याच्या पौर्णिमेपासून ते कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेपर्यंत विहारात राहणे, तेथे धार्मिक दैनंदिनी धम्मलाभ साधना, विपश्यना, धम्मदेशना, बुद्धांचे तत्वज्ञान पार पाडणे अपेक्षिले. अशा प्रकारे त्या काळात म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात 4 महिने विहारात राहण्याच्या कारणामुळे त्या संस्काराचे नाव वर्षावास असे पडले. भारतात एक वेळ अशी होती की वर्षावासाचे आयोजन सर्वत्र करण्यात येत असे. त्यावेळी भिक्खू संघ विहारात थांबायचे तर गृहस्थ लोक वर्षावास करणाऱ्या भिक्खू संघाची सेवा करायचे आणि त्यांना लागणाऱ्या चीजवस्तू याची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्नशील असायचे. श्रद्धावान उपासक भिक्खूंपासून स्तुत ध्यान अर्जित करण्यासाठी विहाराकडे धाव घेत असत. तशा वेळी ते बौद्ध उपासक भिक्खूंकरिता भोजनाची व्यवस्था आनंदाने करत. ही प्रथा भारतामध्ये सर्वत्र आढळून येईल. बौद्ध धम्मामध्ये तथागतांनी जे जे सांगितलेले आहे ते सर्व मनुष्याच्या हिताचे आहे. बौद्ध राष्ट्रांमध्ये वर्षावासाच्या वेळी उत्सवपूर्ण वातावरण पाहावयास मिळते. श्रद्धावान उपासक उपासिका त्यांच्या परिवारासह साज शृंगार करून ढोल नगाऱ्यासहित भिक्खूंना दान देण्याच्या वस्तूसोबत हर्ष उल्हासात विहारात जाताना दिसतात. त्याचे कारण असे की तेथील अधिकाधिक भिक्खू विद्वान, शीलवान आणि लोककल्याणगत पारंगत असत. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांच्या धम्मशासनात भिक्खूंसाठी वर्षावास करणे अनिवार्य ठरले आहे. त्याच्या पूर्ततेसाठी भिक्खूंना कोण्याही व्यक्तीच्या आमंत्रणावरून दुसऱ्या विहारात जाऊन अथवा त्यांच्या विहारात राहून वर्षावास करणे आवश्यक आहे. त्या दरम्यान भिक्खूंसाठी 4 महिन्यापर्यंत भोजन, औषधी इत्यादींची व्यवस्था विहारातील उपासक यांच्याद्वारे केली जाते. वर्षावासाचे अधिष्ठान करण्याची मुख्य कारणे. पहिले कारण, वर्षा ऋतूत नदी नाले पाण्याने भरतातच. त्यामुळे भिक्खूंना प्रवास करण्यात विविध समस्यांचा सामना करावा लागतो. वर्षा ऋतूत प्रवास करताना घातक अशा जीवजंतूंचा त्रास उद्भवतो. त्यावेळी वर्षा ऋतूच्या 4 महिन्याच्या काळात भिक्खूंनी विहारात वास्तव्य करणे अनिवार्य आहे. दुसरे कारण, वर्षा ऋतूत वातावरण शांत असते. भिक्खूंना सुत्त पठन करणे, नवीन सुत्त कंठस्थ करणे आणि सोबत उपासकालाही त्यांचा अभ्यास करण्यास लावणे या गोष्टी घडतात. त्या काळी लोक एकूणच ज्ञान प्राप्त करत. भिक्खूंनी कंठस्थ केलेले ज्ञान काही वर्षांनी पुढे लिपिबद्ध केले
आणि त्यातूनच त्रिपिटक साहित्याची निर्मिती झाली. तिसरे कारण, वर्षावासाचे नियम बुद्धकालीन आहेत. भिक्खूद्वारे वर्षावासाच्या संस्काराचे पालन करणे श्रमण संस्कृतीमध्ये पवित्र मानले जाते. त्यांच्या समापना प्रित्यर्थ त्याला वर्षावास समापन उत्सव या नावाने ओळखले जाते. भिक्खूंद्वारे वर्षावासाचे आयोजन 4 महिने उत्सवाप्रमाणे करण्यात येते. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी त्यांच्या 80 वर्षाच्या आयुष्यात बुद्धत्व प्राप्तीनंतर 46 वर्षावास केले. वर्षावास करणे हे श्रमण संस्कृतीचे विभिन्न अंग आहे. बौद्ध भिक्खू त्याचे पालन करतात. विनय पिटकानुसार कोणत्याही व्यक्तीला भिक्खू पद प्राप्त होण्यासाठी 2 अवस्थांमधून जावे लागते. प्रथम अवस्था म्हणजे प्रवज्या, म्हणजे गृहत्याग केल्यानंतर भिक्खू बनण्याचा संस्कार, आणि दुसरी अवस्था उपसंपदा. उपसंपन्न झाल्यावरच एकदा भिक्खू पदाला पक्का प्राप्त होतो. वर्षावासात उपासकांना विहारात आल्यावर धम्माची शिकवण दिली जाते व धम्म पुढे नेण्याची शिकवण दिली जाते. त्यांची मने चांगली संस्कार करून निकोप घडवली जातात. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांच्या आयुष्यात विविध वृक्षांचे जसे महत्व आहे तसेच ते वर्षातील 12 पौर्णिमांनाही आहे. त्यातही वर्षावासातील 4 पवित्र पौर्णिमांना अधिक महत्व आहे. त्या 4 पौर्णिमा म्हणजे आषाढ पौर्णिमा, श्रावण पौर्णिमा, भाद्रपद पौर्णिमा आणि अश्विन पौर्णिमा. आषाढ पौर्णिमेला का महत्व आहे हे समजून घेणे महत्वाचे आहे. या पौर्णिमेचे विशेष महत्व म्हणजे आषाढ पौर्णिमेला महामायेला गर्भधारणा झाली होती. त्याच पौर्णिमेला बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केला होता आणि त्याच पौर्णिमेला संबोधी प्राप्त होऊन धम्मचक्र प्रवर्तन केले. धम्मचक्र प्रवर्तन सूक्ताचा प्रथम उपदेश केला. त्याच पौर्णिमेला बुद्धांनी वर्षावासाचे अधिष्ठान करून वर्षावासाचा शुभारंभ सुद्धा केला होता. दुसरी पौर्णिमा श्रावण पौर्णिमा. या पौर्णिमेचे महत्व, या दिवशी महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी अंगुलीमालाला प्रवज्ञा दिली. 5 असे भिक्खूंची प्रथम संगीती राजगृहाच्या सप्तपर्णी गृहामध्ये याच श्रावण पौर्णिमेला झाली. तिसरी जी वर्षावासामध्ये येणारी पौर्णिमा आहे ती आहे भाद्रपद पौर्णिमा. या दिवशी राजगिरीमध्ये राजा अजातशत्रूच्या देखरेखीखाली संगीती संपन्न झाली. त्यामध्ये 5 असे अहरत भिक्खूंचा सहभाग होता. त्यामुळे त्याला पंचशतिका नावाने ओळखले जाते. चौथी जी पौर्णिमा आहे ती आहे अश्विन पौर्णिमा. वर्षावासाच्या काळामध्ये या पौर्णिमेला खूप महत्व आहे. बुद्धत्व प्राप्तीच्या 16 वर्षानंतर महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी महामायेच्या पावन स्मृतीमध्ये धम्मसेनापती सारिपुत्त याला अभिधम्माचा उपदेश केला होता. तो दिवस 3 महिन्यांच्या वर्षावासाचा समापन दिवस होय. त्याच दिवशी उपासक उपासिका त्यांच्या विहारात धम्मदेशना प्राप्त करतात. वर्षावासातील पौर्णिमेमध्ये मानवी मनावर चांगले संस्कार घडविले जातात. त्यामुळेच वर्षावासातील 4ही पौर्णिमांना खूप महत्व आहे. हा काळ जरी भिक्खू एका ठिकाणी स्थिर होऊन 4 महिन्याचा वर्षावास संपन्न करत असतील तरी उपासकांनी या गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे की 4 महिन्यामध्ये आपण हे भिक्खूंकडून स्थिर रूपाने शुद्ध चित्ताने धम्माचे श्रवण करावे, धम्माची माहिती मिळवावी, बौद्ध धम्मग्रंथाचे पठन करावे. त्यामध्ये विनयपिटक आहे, सुत्तपिटक आहे, अभिधम्म पिटक आहे. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी जी वाणी बोललेले आहेत ती सर्व धम्मपदामध्ये लिखित रूपामध्ये आहे आणि सर्व भाषामध्ये उपलब्ध आहे. तेव्हा धम्मपदाचे सुद्धा पठन करावे. आणि सर्वात महत्वाचे की परमपूज्यनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो बुद्ध आणि त्यांचा धम्म हा महान ग्रंथ लिहिलेला आहे, या ग्रंथाचे पठन प्रत्येकाने केले पाहिजे. आपण भारतीय बौद्ध लोक आहोत. बौद्ध समाज
अजूनही अंधारामध्ये खितपत पडलेला आहे. अनेक ठिकाणी हिंदू देवी देवतांची पूजा करायला आपला बौद्ध समाज अग्रेसर आहे. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक प्रकारचे हाल अपेष्टा सहन करून अनेक प्रकारच्या दुःखाला अंगीकारून आम्हाला हा तथागतांचा महान धम्म कशासाठी दिला. किती त्याग होता बाबासाहेबांचा. त्यांचे काय स्वप्न होते की हा अंधारात पडलेला समाज, हा गुलामीत खितपत पडलेला समाज केव्हा जागृत होईल आणि केव्हा या समाजाला धम्म कळेल, केव्हा या समाजाला मनुष्याचे जीवन कळेल. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला माणसात आणले, गुलामीतून मुक्त करून आम्हाला माणुसकीचा धडा शिकवला. आम्हाला जगातील सर्वोत्कृष्ट महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचा धम्म दिला. त्या धम्माला जागृत ठेवायचे आहे. कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा, दगड धोंड्याचे देव पूजायचे नाहीत किंवा कुठलेही 10 दिवसाचे उत्सव करायचे नाहीत. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अंधाराकडून विज्ञानाकडे आणलेले आहे. आता आम्ही प्रकाशात आहोत, तेव्हा आम्हाला पुन्हा अंधाराकडे जाण्याची गरज नाही. इतिहासाला विसरू नका, इतिहास वाचा. आमच्यावरती कठोर अन्याय अत्याचार करून आम्हाला माणसाचे अधिकार सुद्धा नव्हते, माणुसकीचे अधिकार नव्हते. त्यामुळे परमपूज्यनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार मोठा त्याग करून आम्हाला हा तथागतांचा महान धम्म दिलेला आहे. याला जागा आणि या धम्मामध्ये जे जे आहे ते सर्व मनुष्य हिताचे आहे. तेव्हा या धम्मदेशनेच्या अंतिम चरणामध्ये मी सर्वांना एवढेच सांगू इच्छितो की आपण पंचशिलाचे पालन करा, आर्य अष्टांगिक मार्गाला समजा, 10 पारमिता ज्या आहेत आचरणात आणा आणि जीवनातील खरे सुख प्राप्त करा. तथागतांच्या धम्मामध्ये संपूर्ण सुख आहे. त्यामुळे दुसऱ्या मार्गाने जाण्याची गरज नाही. म्हणून सर्वांनी बौद्ध धम्माचे अनुपालन करा आणि आपल्या जीवनात सुखी व्हा. आजच्या या वर्षावासातील धम्मदेशनेच्या माध्यमातून एक खूप महत्वाची सूचना देतो की आपल्या घरामध्ये ज्या वृद्ध व्यक्ती असतील त्यांच्या सेवेमध्ये कुठल्याही गोष्टीचा कमीपणा असू नये. दया असावी, क्षमा असावी, सेवा करण्याची वृत्ती असावी. कारण वृद्धावस्थेमध्ये मनुष्याची बुद्धी ही कमकुवत होते. म्हणून घरातील कुठलेही बुजुर्ग लोक असो, आई असेल, वडील असतील, आजी असेल, आजोबा असतील, जेही कोणी वृद्ध व्यक्ती असतील त्यांची सेवा करावी. तथागत भगवान बुद्धांनी वृद्धांची सेवा करण्याला खूप महत्त्व दिलेले आहे. रोगी पीडितांची सेवा करण्याला सुद्धा खूप महत्त्व दिलेले आहे. स्वयं तथागत भगवान बुद्ध गिरिमानंद सुत्त पठन करा. गिरिमानंद सुत्तामध्ये सविस्तर आहे. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी आपल्या भिक्खू संघातील एका भिक्खूला अतिसार झाला होता, तो दुर्गंधीत पडलेला होता. कोण्याही भिक्खूनी त्या दुर्गंधीत पडलेल्या वृद्ध भिक्षूची सेवा केली नाही. मात्र तथागतांनी स्वतः आनंदाला पाणी आणायला सांगितले आणि ते सर्व घाणीत पडलेले अंग त्या भिक्षूंचे स्वच्छ करून त्याला आंघोळ घालून त्याला औषध उपचार केले. बघा किती करुणा होती महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांमध्ये. त्यांनी आपल्या भिक्खू संघातील वृद्ध भिक्खू जेव्हा म्हातार वयामध्ये अतिसाराने पीडित झाला होता त्याची सेवा केली. हा आपल्यासाठी सुद्धा खूप मोठा आदर्श आहे. तेव्हा वृद्धांचे ऋण हे आपल्यावर आहे. घरात जे जे वृद्ध व्यक्ती असतील त्यांची सेवा करावी, तेच खरे पुण्य आहे. आणि अजून एक खूप महत्त्वाचे बोलतो की
त्याचप्रमाणे बुद्धविहारामध्ये वास्तव्य करीत असलेल्या वृद्ध भिक्खुनी आणि भिक्खूंची सुद्धा सेवा करावी, कारण धम्म प्रचाराचे आणि प्रसाराचे कार्य केवळ श्रद्धावान उपासक आणि उपासिका यांच्यासाठीच करतात. आजच्या या धम्मदेशनेमध्ये जे जे काही सांगितलेले आहे त्याचा अवश्य विचार करावा. तथागतांचा धम्म महान आहे, त्याला समजून घेणे गरजेचे आहे. या शब्दांसोबतच मी आजची धम्मदेशना संपन्न करतो आणि या धम्मदेशनेच्या संपन्नतेच्या कारणाने मी सर्वांसाठी, जे जे श्रद्धावान उपासक आहेत, उपासिका आहेत, त्या सर्वांसाठी मंगल मैत्रीची कामना करतो. भवतु सब्ब मंगलं, सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुख, शांती, उत्तम स्वास्थ्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो. जळातील, थळातील आणि गगनातील सर्व दृश्य अदृश्य प्राण्यांवरती तथागतांच्या मंगलमैत्रीची अनुकंपा हो.